नमस्कार. आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीला पुन्हा एकदा आपण आलो आहे भैरीबुवाच्या दर्शनाला. असं म्हणतात की रंगपंचमीला 12 वाड्यांचा अधिपती म्हणजेच भैरीबुवा रंगपंचमी खेळून पुन्हा मंदिरामध्ये जातो. सो एकंदरीत रंगपंचमीचा जल्लोष काय असतो ना, तो बघायला आपण रत्नागिरीमध्ये आलो. याच्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की इकडचा शिमगोत्सव कसा असतो तो. तर सोबत माझा भाव आहे, कारण आम्ही दोघं पण आहे ना भैरीबुवाचे मोठे भक्त आहोत. सो ह्या वेळेला त्याला म्हटलं रंगपंचमीला तर राहूया. सो त्याला विचारूया कसं त्याला वाटतं. मला तर आता मस्त वाटते. मला परवा यायचं होता, हां, पेपर होते म्हणून येता आला नाही. म्हटलं आज जायचं त्या काय. मग आता पहिला आधी तू दर्शन घेणार, हां नंतर मग काय करणार तर माझ्या तुझा अनुभव सांगणार. हां, पहिला तो आता दर्शन घेणार आहे, त्याच्यानंतर मग त्याचा तो अनुभव सांगेल. सो दीपला जवळजवळ 2 वर्षांत तुम्ही बघता आहे. आज जरा मध्ये आमची भानगड जोरी म्हणजे मोठी घमासान युद्ध झाला होता. युद्ध मिटलं. आता शीतयुद्ध वगैरे सगळे मिटवलेली. आणि का तुम्हाला बोलतोय, कारण का 2 वर्ष अगोदर तुम्ही जर बघाल तर दीप एकदम बारीक होता आणि आता जरा तब्येतीन झाला आहे. यावर्षी साम्याला पण उठणार आहे. बघूया सामा कसा घेत यावर्षी. चला आता व्हिडिओवरती बनवून राहा, पटकन आपण दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे जे जे दाखवता येईल ते तुम्हाला दाखवूया. ब्रिटिश काळापासून चालत आलेली परंपरा म्हणजे पोलिसांकडून भैरीबुवाच्या पालखीला मानवंदना देणे आणि ही पालखीला सलामी देण्याची परंपरा फक्त शिमगोत्सवात भैरीबुवाच्या पालखीलाच पाहायला मिळते.
जोगाईच्या मंदिरामध्ये भेटून पुन्हा परतीच्या प्रवासाला तर निघाले. So, थोडी थोडी माहिती थोडी थोडी तुम्हाला देतो. आता पालखी त्या ठिकाणी तिकडे इथे बघा. बोलू दे मला आता. भैरीबोच्या रंगपंचमीला आलोय आणि इथे आपल्या गुहागरचे माझे काही खास मित्र जे ऍक्च्युली इथे आता स्थायिक झालेत, तर ते कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिला साईडला पहिला आमचा इथे रोहित देवकर, ओके. त्याच्यानंतर दुसरा आमचा अक्षय कुर्देकर, हे दोघं इथले स्थायिक आहेत सध्याच्या घडीला. त्याच्यानंतर आमचा जितू दादा जो आपल्या आजच्या भैरीबुवाच्या रंगपंचमीला आपल्यासोबत आहे. आणि त्याच्यानंतर आपला नवीन मित्र हा ॲक्च्युली गुहागरचा आहे पण असतो मुंबईला, आतिश देवकर. सो आपला नवीन मित्र झालाय, म्हणजे पहिल्यांदाच आमची भेट. ओके. सो सगळे गुहागरचे मित्र मिळून आज आपण रत्नागिरीतला शिमगोत्सव एन्जॉय करतोय. आत्ता आम्ही आहोत जिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आहोत आणि आम्हाला मगाचपासून नारळ ठेवायला भेटला नाही. तर मग आता ही जबाबदारी दीपकडे दिलेली आहे. तर दीपला म्हटलं तर नारळ ठेव. मी नारळ ठेवणार, त्याच्यावर आणणारच नाही. मला काय करून ठेवायचं ते नारळ ठेवल्याशिवाय जाणारच ना, किती काय झाला तरी. एवढा 100 किलोमीटर लांब ना आला आहे, फक्त भैरीसाठी आला आहे आणि खास नारळ ठेवायला आला आहे. दीपला म्हटलं की दोन्ही नारळ आपल्या नावाचे हातभेटीचे नारळ ठेव. बघूया, इथे समोर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि भैरीची पालखी तिथे आहे. तिकडून राम मंदिरच्या आतनं हा येणारा रोड आहे आणि इथून सर्व डायरेक्ट जातो तो पुढे मांडवीला वगैरे. बघूया.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो तो भैरीबुवाच्या रंगपंचमीला आणि फार कमी फुटेज भेटले कारण का एवढी गर्दी असते की त्या गर्दीमध्ये फुटेज घेणे काय तिथं साधं उभं राहणे पण आहे ना खूप इम्पॉसिबल असतं. सो जेवढं काय आपण घेतलं तेवढं तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रत्नागिरीतला जो कोकणातला मोठा शिमगोत्सव कसा होतो भैरीबुवाचा एकंदरीत तो तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.